Praise the Lord, church. मंडळी देवाची स्तुती असो. We welcome you in the name of our Lord Jesus Christ for this Sunday service. या रविवारच्या सभेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांचं आम्ही स्वागत करत आहोत. It is such a wonderful day that the Lord has made. हा किती अद्भुत दिवस आहे परमेश्वराने बनवला आहे. And everything that our Lord makes is always good. आणि ज्या काही आपला परमेश्वर बनवतो ते सर्व चांगलं आहे. Let us all just take this time and look to the Lord in prayer. आपण यावेळेस प्रार्थना करूया. Father, we just surrender everything into your mighty hands, O Lord. पिता, आम्ही सर्व काही तुझ्या पराक्रमी हातामध्ये समर्पण करतो. We come before you to lift your name on high, to worship you, Lord. प्रभू, आम्ही तुझ्याकडे येतो, तुझ्या नावाला उंचावतो, आम्ही तुझ्या नावाची भक्ती करतो. You are the King of kings and you are the Lord of lords. तू राजांचा राजा, तू प्रभूंचा प्रभू. You are our everything, Father. पिता परमेश्वर, तू आमचं सर्वस्व सर्व काही. We pray and we just lift your name on high in this place, Lord. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो आणि या ठिकाणी आम्ही तुझं नाव उंचावतो. We submit everything into your mighty hands. सर्व काय आम्ही तुझ्या पराक्रमी हातामध्ये समर्पण Our करतो. worship, आमची भक्ती, our praise, O Lord, आमची स्तुती प्रभू, the word that is going to come, जे वचन आम्ही ऐकणार आहोत, scripture readings, जे काही शास्त्र वचन आम्ही वाचणार everything आहोत, and everything, O Lord, we just surrender everything into your mighty प्रभू, hands. सर्व काही आम्ही तुझ्या पराक्रमी हातामध्ये समर्पण करतो. And I pray, O Lord, that everything that we do just glorify only the name of Jesus alone. प्रार्थना करतो प्रभू, मी जे काय आम्ही करू त्याद्वारे केवळ प्रभू येशूच्या नावाचं गौरव We होऊ दे. surrender each and every person who is watching this service right now. या क्षणी जे प्रत्येक जण ही सभा पाहत आहे त्यांना आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पण We करतो. just pray that you would touch each and every one of them with your mighty and divine hand, O Lord. प्रार्थना करतो परमेश्वर, तुझ्या पराक्रमी हाताने आणि तुझ्या दैवी हाताने प्रत्येकाला तू स्पर्श कर. Thank you, Father, that you're working within us. पिता परमेश्वर, आभार मानतो तू आमच्यामध्ये तुझं कार्य करत Thank you आहे. that you are with us. आभार मानतो तू आमच्या बरोबर आहे. We just thank you and we praise you. आम्ही तुझे आभार मानतो, तुझ्या नावाची स्तुती In करतो. Jesus' name we pray. येशूच्या नावाने प्रार्थना करतो. Amen. आमेन. Now we will have a scripture reading in Marathi by Reverend S.G. Kohli. रेव्हरंड यांशी कोळे आपल्यासाठी मराठीमध्ये शास्त्रवचन वाचतील. यावेळेला मी आपल्यासाठी स्तोत्रसंहिता याचा 122वा अध्याय वाचत आहे. आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला. हे यरूशलेमे, तुझ्या वेशीला आपले पाय लागले आहेत. हे यरूशलेमे, एकत्र जोडलेल्या नगरीसारखी तू बांधलेली आहेस. इस्रायलास लावून दिलेल्या निर्बंधाप्रमाणे तुझ्याकडे परमेश्वराचे वंश परमेश्वराच्या नावाचे उपकार स्मरण करण्यासाठी चढून येतात. कारण तेथे न्यायासने दाविदाच्या घराण्याची राजासने मांडली आहेत. यरूशलेमेच्या शांतीसाठी प्रार्थना करा. तुझ्यावर प्रीती करणाऱ्यांचे कल्याण असो. तुझ्या कोटात शांती असो. तुझ्या राजवाड्यात समृद्धी नांदो. माझे बंधू व माझे मित्र यांच्याकरिता तुझ्यामध्ये शांती वसो, अशी मी प्रार्थना करीन. परमेश्वर आमचा देव ह्याच्या घराकरिता तुझ्या कल्याणासाठी मी झटत जाईन. आमेन. प्रभू वाचलेल्या वचनावरती आशीर्वाद पाठव. Psalms 122. I was glad when they said unto me, let us go into the house of the Lord. Our feet shall stand within thy gates, O Jerusalem. Jerusalem is builded as a city that is compact together. Whither the tribes go up, the tribes of the Lord, unto the testimony of Israel, to give thanks unto the name of the Lord. For there are set thrones of judgment, the thrones of the house of David. Pray for the peace of Jerusalem. They shall prosper that love thee. Peace be within thy walls, and prosperity within thy palaces. For my brethren and companions' sake, I will now say, peace be within thee. Because of the house of the Lord our God, I will seek thy good. May God bless the reading of his word. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord, church. मंडळी, देवाची स्तुती असो.
Are we all ready to lift the name of Jesus on high? आपण तयार आहोत का येशूच्या नावाला उंचवण्याकरिता? Because he alone deserves all the glory, honor, and praise. कारण तोच केवळ योग्य आहे सर्व स्तुती, गौरव आणि सन्मानास. How great is our God? आपला परमेश्वर किती थोर आहे, No one can tell. कुणी सांगू शकत नाही. There isn't any measure that we can reach to know how great our God is. आणि आपण कुठलाही मोजमाप करू शकत नाही हे दाखवण्याकरिता की आपला परमेश्वर किती महान थोर आहे. He is amazing. तो अद्भुत आहे. There is no one like him. त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही. Thank you, Jesus. येशू धन्यवाद. Church, let us all bow down before him मंडळी आपण सर्वजण त्याच्या पुढे नमन करूया, नतमस्तक होऊ द्या. because he is holy. कारण तो पवित्र आहे, He is great. तो थोर आहे, He is mighty. तो पराक्रमी आहे, He is seated on the throne. तो राजस्थानावर बसलेला आहे. He is the King of kings and the Lord of तोच lords. राजांचा राजा, तोच प्रभूंचा प्रभू. Let us all honor him. आपण सर्वजण त्याचा आदर करूया. Let us all worship him this day. सर्वजण यावेळेस त्याची उपासना भक्ती Let करूया. us all worship our King. आपल्या राजाची आज सकाळी आपण उपासना Let's भक्ती all करूया. open up our hearts and start worshiping him. आपलं हृदय आपण त्याच्या पुढे खुले करूया आणि त्याची भक्ती करूया, There मोकळे is करूया. no situation or problem that can stand in the front of the name of our Lord Jesus अशी कुठलीही Christ. समस्या, अशी कुठलीही परिस्थिती नाही आपला प्रभू समोर उभा असू शकते, राहू शकते. There is nothing that can stand in front of him. आपल्या प्रभू समोर अशी कोणतीच गोष्ट उभी राहू शकत नाही. He is great. तो थोर आहे, He is mighty. तो पराक्रमी आहे. Oh, we worship you, Jesus. येशू आम्ही तुझी भक्ती Let us all करतो. lift up our hands and start worshiping. आपण सर्वजण आपले हात उंच करूया, त्याची भक्ती करूया, पाहू We उभारूया. worship you, we worship you, we worship you, आम्ही तुझी Jesus. उपासना करतो, We उपासना worship you, करतो. Father. We पिता आम्ही तुझी worship उपासना you. करतो. Oh, thank you, thank you, धन्यवाद, thank you, धन्यवाद, thank you, धन्यवाद, thank you, धन्यवाद. Jesus. Thank you, धन्यवाद Lord. येशू. We worship you, आम्ही तुझी Jesus. उपासना करतो येशू. We worship you, आम्ही Father. तुझी उपासना करतो We पित्या. worship you, Father. We worship you, आम्ही तुझी Jesus. उपासना करतो येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. The splendor of the King, clothed in majesty, let all the earth rejoice, let all the earth rejoice. He wraps himself in light, and darkness tries to hide, and trembles at his voice, and trembles at his voice. How great is our God! Sing with me, how great is our God! And all we sing, how great is our God. Age to age he stands, and time is in his hand, beginning and the end, beginning and the end. The Godhead three in one, Father, Spirit, Son, Lion and the Lamb, Lion and the Lamb. How great is our God! And sing with me, how great is our God! And always sing, how great is our God! How great is our God! Sing with me,
our God. Let's all lift His name. You're the name above all names. You are worthy of our praise, and my heart will sing how great is our God. You're the name above all names. You are worthy of our praise, and my heart will sing how great is our God. You're the name above all names. You're the name above all names. You are worthy of our praise, and my heart will sing how great is our God. How great is our God. Sing with me, how great is our God. And always sing, how great is our God. Shall we all clap our hands and glorify His name? टाळ्या वाजूया आणि त्याच्या His नावाचं गौरव name करूया. that is higher and higher above त्याचं नाव every सर्व नाव name. कोण Oh, श्रेष्ठ we आहे. worship you, Jesus. We येशू आम्ही तुझी worship you, उपासना Father. करतो. पिता We आम्ही तुझी worship भक्ती you, करतो. Father. We worship पिता you. आम्ही तुझी Thank भक्ती you, thank करतो. you, thank you, thank you, धन्यवाद thank you, धन्यवाद Jesus. धन्यवाद. We glorify you, O Lord. प्रभू आम्ही तुझ्या नावाचं We गौरव glorify you, करतो. Father. पिता आम्ही तुझ्या नावाचं गौरव करतो. Thank you, Father God. धन्यवाद पिता. Thank you, Jesus. येशू धन्यवाद. Hallelujah. हालेलुया Hallelujah. Hallelujah. It is such a privilege. किती ही सुसंधी आपल्याला Such a privilege किती सुसंधी आहे to worship. भक्ती worship. करण्यासाठी. He has said त्याने म्हटलं आहे that the days are coming when the true worshippers will worship the Lord in spirit and in truth. असे दिवस येत आहे की खरे उपासक परमेश्वराची भक्ती आत्म्याने खरेपणाने करतील. Church, let us all give everything and everything that we can do, and we can worship Him. मंडळी आपलं सर्वस्व देऊ, जे काय करता येईल ते करूया आणि परमेश्वराची उपासना भक्ती करूया. It is such a privilege to worship and serve the Lord. हे किती सुसंधी आहे परमेश्वराची भक्ती करणे, उपासना करणे, त्याची सेवा Let करणे. us all sing this wonderful song and glorify His name. हे अद्भुत गीत गाऊया, त्याच्या नावाचं गौरव करूया. तू बोलाविले सेवा कराया, प्रभु आलो आनंदे. तरी विश्वासे तुझ जवळी मज नित्य राहू दे. मज जोडी प्रभु तुझ श्री तव कृसा दाऊनी. मज घेई तव खुशी प्रभु घेई ओढूनी. तव सेवेला श्रम भावेसे करी ख्रिस्ता कृपेने. तव इच्छेला वश सर्वदा स्थिर व्हावे आशेने. मज जोडी प्रभु तुझ श्री तव कृसा दाऊनी. मज घेई तव खुशी प्रभु घेई ओढूनी. क्षणभरीही तुझ जवळी किती शांती मनाशी. किती मागणे प्रीती भाषणे जशी
मित्र मित्राशी मज जोडी प्रभु तुझशी तव कृसा दाओनी मज घेई तव कुशीशी प्रभु घेई ओढुनी तरी संपत्ती तव प्रीतीची इयलोकी कळेना भरती तैशी सदानंदाची ना मिळे स्वर्गा बिना मज जोडी प्रभु तुझशी तव कृसा दाओनी मज घेई तव कुशीशी प्रभु घेई ओढुनी. Hallelujah. Shall we all clap our hands and glorify the King of Kings and the Lord of Lords? हालेलुया. टाळ्या वाजवून राजांचा राजा प्रभूंच्या प्रभूचं गौरव He करूया. deserves all the glory, honor and तो praise. योग्य आपल्या सर्व स्तुती आराधनेसाठी. His love is everlasting. त्याची प्रीती सनातन आहे. His love passes everything. It surpasses everything. त्याची प्रीती सर्व गोष्टीच्याही पलीकडे जाते. He has filled our lives with His love. आपलं जीवन त्याने त्याच्या प्रीतीने भरलं आहे. He has loved us with an unconditional love. कोणतीही अट न करता त्याने आपल्यावर प्रीती केली आहे. Because He loved us first. कारण त्याने आपल्यावर पहिली प्रीती केली आहे. So we can love जेणेकरून others. आपण त्याच्यावर प्रीती करू शकतो. Let us all take this opportunity. Let us all take this time ही संधी घेऊया, ही वेळ घेऊया, and tell the Lord, प्रभूला सांगूया, Lord, I love you. प्रभू मी तुझ्यावर प्रीती करतो. Can we turn to our neighbor and say, tell the Lord that you love Him. आपण आपल्या शेजाऱ्याकडे पाहून म्हणे, प्रभू तू माझ्यावर प्रीती करतो. Tell the Lord that you love Him. देवाला सांगा, देवा Let तुझ्यावरती us मी all प्रीती tell the Lord that करतो. we love Him. आपण प्रभूला सांगा, प्रभू आम्ही Thank तुझ्यावर you, प्रीती Jesus. करतो. Thank you, Lord. Thank you. धन्यवाद येशू. सागर से भी गहरा, पर्वत से भी ऊंचा, तारों से भी ज्यादा प्यार है तेरा. सागर से भी गहरा, पर्वत से भी ऊंचा, तारों से भी ज्यादा प्यार है तेरा. प्यार है तुझसे ही प्यार है. प्यार है तुझसे प्रभु. प्यार है तुझसे ही प्यार है.
ही प्यार है तुझसे प्रभु, प्यार है तुझसे ही प्यार है तुझसे यीशु, तुझसे यीशु, तुझसे यीशु, तुझसे यीशु। Hallelujah. हालेलुया. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. We love you. आम्ही प्रभू तुझ्यावर प्रीती We करतो. love you, Lord. आम्ही तुझ्यावर प्रीती करतो. We love you. आम्ही प्रीती करतो. You are our strength, Lord. तू आमचं बळ आहे. You are our rock. तू आमचा खडक आहे. You are our everything, Lord प्रभू Jesus. येशू तू आमचं सर्वस्व आहे. Thank you, Jesus. येशू धन्यवाद. Thank you, Lord. प्रभू धन्यवाद. This time, O Lord, we declare, प्रभू यावेळेस आम्ही जाहीर करतो. we say out everything, O Lord, our trust. We usually keep it inside us. प्रभू आमचा भरोसा आम्ही नेहमी आतमध्ये ठेवतो भाऊ, परंतु आज आम्ही बोलून दाखवतो. We want to say, O Lord, प्रभू हे भाऊ, that you are our strength. प्रभू तू आमचं बळ आहे. You are our hope, O Lord. प्रभू तू आमची आशा आहे. You are our rock. तू आमचा खडक आहे. Church Psalms chapter 18 verse 1 to 3 says, मंडळी स्तोत्रसंहिता वचन 18 1 ते 3 वचनामध्ये म्हटलं आहे, The Lord is my rock, my fortress and my deliverer. My God is my rock, in whom I take refuge, my shield and the horn of my salvation, my stronghold. स्तोत्रसंहिता 18 1 ते 3 वचन. हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्य, मी तुझ्यावर प्रेम करतो. परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड, मला सोडविणारा, माझा देव, माझा खडक आहे, त्याचा मी आश्रय करीतो. तो माझे कवच, माझ्या रक्षणाचे बळकट साधन, माझा उंच बुरुज आहे. स्तुतीस पात्र परमेश्वराचा मी धावा करतो, तेव्हा शत्रूंपासून माझा बचाव होतो. Thank you, Lord, प्रभू धन्यवाद. that you have made us to stand on the rock, Jesus Christ. आम्हाला त्या खडकावर उभं केलं, तो प्रभू येशू ख्रिस्त. You have become our rock. तू आमचा खडक झाला आहे. Thank you that you are our shield, Father. प्रभू आम्ही आभार मानतो, तू आमची ढाल आहे. You are our shield, Lord. पिता प्रभू तू आमची ढाल आहे. There is no sickness, there is no weakness that can take us down. प्रभू आतला कुठलाही आजार नाही, कुठलाही संकट नाही, त्रास नाही जो आम्हाला खाली खेचू शकतो, For you are with us. कारण तू आमच्या बरोबर आहे. We worship you, Jesus. येशू आम्ही भक्ती We करतो, worship you, Lord. आम्ही उपासना करतो. We worship you, Jesus. येशू आम्ही भक्ती करतो, उपासना करतो. Thank you. Thank you. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. भंवर के बीच में तू कहता है थम जा, तू मेरी ताकत है, तू ही मेरा ईमान. भंवर के बीच में तू कहता है थम जा, तू मेरी ताकत है, तू ही मेरा ईमान. भेंट करने तू साथ मेरे था, आज भी मेरे साथ है खड़ा, आने वाले कल में भी होगा. उठते हुए तूफानों में तू ही मेरी चट्टान, बढ़ती हुई
rock, O Lord. तू आमचा खडक आहे. And we worship you, Jesus. येशू आम्ही तुझी उपासना भक्ती करतो. Thank you, Lord. प्रभु धन्यवाद. We worship you. आम्ही उपासना करतो. बीमारियों में तू कहता है उठ जा, यहोवा राफा, तू ही मेरी शिफा। बीमारियों में तू कहता है उठ जा, यहोवा राफा, तू ही मेरी शिफा। बीत कल में तू साथ मेरे था, आज भी मेरे साथ है खड़ा, और आने वाले कल में भी होगा। उठते हुए तूफानों में तू ही मेरी चट्टान, बढ़ती हुई लहरों पे तेरे कदमों के निशान। उठते हुए तूफानों में तू ही मेरी चट्टान, बढ़ती हुई लहरों पे बस तेरे कदमों के निशान। अंधेरों में तू रोशनी है, तू ही मंजिल, तू रास्ता भी है। तू है जहाँ न कुछ कमी है, तेरा ही नाम जिंदगी है। अंधेरों में तू रोशनी है, तू ही मंजिल, तू रास्ता भी है। तू है जहाँ न कुछ कमी है, तेरा ही नाम जिंदगी। बीमारी देख तेरा सर झुका, मुझ पर तेरा हाथ ना चल सका। ऐसा कोई शस्त्र ना बना जो कर सकेगा मेरा सामना। देख तेरा सर झुका, मुझ पर तेरा बस ना चल सका। ऐसा कोई शस्त्र ना बना जो कर सकेगा मेरा सामना। उठते हुए तूफानों में तू ही मेरी चट्टान, बढ़ती हुई लहरों में बस तेरे कदमों के निशान। उठते हुए तूफानों में तू ही मेरी चट्टान, बढ़ती हुई लहरों में तेरे कदमों के निशान। Worship you, Jesus. येशू आम्ही उपासना करतो, भक्ती करतो. You are our rock, O Lord. प्रभु तू आमचा खडक आहे. Greater is the one who is within me than the one who is in the world. जो माझ्यामध्ये आहे तो महान मोठा आहे, जगामध्ये आहे You are त्यापेक्षा. greater and greater and greater, O Lord. प्रभु तू थोर थोर आणि थोर आहेस. Oh, we worship you, Jesus. येशू आम्ही उपासना भक्ती उठते करतो. हुए तूफानों में तू ही मेरी चट्टान, बढ़ती हुई लहरों पे तेरे कदमों के निशान। उठते हुए तूफान
worship you this time. त्यावेळेस आम्ही उपासना भक्ती करतो, We praise you. स्तुती करतो, We praise you. आम्ही स्तुती करतो, Praise you. आम्ही स्तुती करतो, Praise you, Jesus. स्तुती करतो येशू, Praise you. स्तुती Worship करतो. you, Jesus. Worship you. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Worship you. Thank you, Lord. We worship you, Jesus. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. धन्यवाद. We glorify you, Father. आम्ही तुझ्यावर प्रेम We करतो, worship you, Father. उपासना भक्ती करतो. You are our rock, O Lord. तू आमचा प्रभू परमेश्वर. Thank you, Father. धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. We submit everything and everything into your mighty hands. सर्व काय तुझ्या पराक्रमी हातामध्ये समर्पण. You take charge and you be in control, O Lord. तू सर्व गोष्टींचा ताबा घे, सर्व गोष्टींचं नियंत्रण कर. In the mighty, mighty, mighty name of Jesus, पराक्रमी येशूच्या नावाने. we pray. आमेन. Amen. आमेन. आपण प्रार्थना करणार आहोत. We are going to pray at this time. ब्रदर पाडळे हे प्रभूकडे गेलेले आहेत. त्यांच्याकरता, त्यांच्या फॅमिलीकरता प्रभूने त्यांचं सांत्वन करावं यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. Let's pray for the bereaved Padare family as Brother Padare went to be with the Lord, that God may comfort this grieved family. त्याचप्रमाणे आपण आपल्या सिनियर पास्टर नानादार यांच्या लवकर बरे होण्याकरता आपण प्रार्थना करणार आहोत. Let's continue to pray for our senior pastor that God may heal him and give him speedy recovery. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जो कोविड-19 हा पसरत आहे त्यामध्ये लोकांना त्याचे बाधा होऊ नये यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. Let us pray for the people of our state that God may protect them from the coronavirus. त्याचप्रमाणे डॉक्टर्स, नर्सेस, मेडिकल स्टाफ आणि व्हॉलंटियर्स यांच्यासाठी देखील आपण प्रार्थना करणार आहोत. Let's also pray for all our doctors, nurses, medical staff and volunteers that God may protect them as they are working in the most vulnerable situation. तसेच जे कोरोनाने आजारी आहेत त्यांच्यासाठी देखील आपण प्रार्थना करूया. Let's also pray for those people who are affected by this coronavirus disease. सिस्टर सुप्रिया पाटेकर यांच्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. ते ऑपरेशनमधून जाणार आहेत. Let's pray for Sister Supriya Patikar who will be undergoing an operation. सिस्टर जोधपूरकर यांच्या कुटुंबियासाठी आपण प्रार्थना करणार आहोत की सिस्टर पद्माबाई सरोदे या प्रभूकडे गेलेल्या आहेत. Let's pray for the bereaved family of Sister Jodhpurkar as Sister Padmabai Sarode from Manmad went to be with the Lord. प्रार्थना करूया. Let's pray. सुगे जीवन तू आणि कृपा प्रभू तुझा धन्यवाद मान गौरव आता अन्सरा सर्व का देतो. तुझं सर्व समर्थ देई पवित्र बाप्पा की जो आमच्या प्रार्थना तू आतापर्यंत ऐकत आला आहेस. ज्या ज्या वेळेला आम्ही तुझ्याकडे धावा केला त्या प्रत्येक वेळेला प्रभू तू आमची प्रार्थना ऐकली आहेस. आणि पवित्र बाप्पा या मंडळीतल्या बऱ्याच लोकांना तू स्पर्श केला आहेस, त्यांना आरोग्य दिलं आहेस. त्यामुळे आमची स्तुती करतो, तुझ्या धन्यवाद देतो, तुझ्या मान करू देतो. पवित्र बाप्पा ब्रदर पाडळे यांच्या कुटुंबियासाठी विषय प्रार्थना करतो की प्रभू आज ते तुझ्याजवळ असताना त्यांचे जे कुटुंबीय आहेत त्यांचं तू सांत्वन करावंस, त्यांना तू सहाय्य करावंस अशी आमची प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे बाप्पा आमचे पाळसाहेब पास्टर नानादार यांनाही तू स्पर्श करावंस, तू आरोग्य द्यावंस. पवित्र बाप्पा त्यांना तू शक्ती दे, सामर्थ्य दे आणि तुझ्या नावाचा महिमा त्यांच्याकडून दे. प्रभू तू त्यांना तुझ्या गौरवासाठी निवडलेलं असताना पवित्र बाप्पा जी सेवा जे कार्य त्यांच्यावर सोपवलं आहेस, पवित्र बाप्पा जी मंडळीचं ओझं त्यांच्यावरती आहेस, पवित्र बाप्पा ते सांभाळण्यासाठी त्यांना तू आरोग्य दे, तुझी दयांची कृपा त्यांच्यावरती कर. पवित्र प्रभू त्या प्रियजनासाठी पास्टर नानादार यांच्या कुटुंबियासाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रभू त्यांनाही तू आरोग्य देत आहेस, त्यांना तू सांभाळला आहेस, याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. त्याचप्रमाणे पवित्र बाप्पा आमच्याकडे प्रार्थना करतो की जे महाराष्ट्रामध्ये कोविड-19 पसरत आहे पवित्र बाप्पा तो थांबण्याकरता आम्ही तुझ्याकडे विनंती करतो. त्याचप्रमाणे जे डॉक्टर्स, नर्सेस, स्टाफ आणि पवित्र बाप्पा जे व्हॉलंटियर्स आहेत प्रभू त्यांच्यासाठी देखील मी प्रार्थना करतो की ते सेवा करीत असताना प्रभू त्यांना तू सांभाळावंस, या आजारापासून त्यांचं तू संरक्षण करावंस. आणि पवित्र बाप्पा जे व्याधी
व्याधीने ग्रस्त आहेत अशांना आरोग्य मिळावं अशी आमची प्रार्थना करतो. जे या कोविडने आजारी आहेत प्रभू अशांसाठी मी प्रार्थना प्रभू त्यांना तू स्पर्श कर, तू आरोग्य दे, तुझी दयांची कृपा त्यांच्यावरती कर आणि तुझा महिमा होऊ दे. पैदवापर्या सुप्रिया पाटेकर यांच्यासाठी आम्ही विषय प्रार्थना करतो की प्रभू त्यांचं ऑपरेशन हे यशस्वीरीत्याने होऊ दे, तू त्यांना स्पर्श करावास, आरोग्य द्यावंस असे मी तुझ्याकडे विनंती करतो. इथून पुढेही तो आमच्याबरोबर आहे, तुझ्या नावाचा महिमा होऊ दे. पैदवापर्या त्याचप्रमाणे पद्माबाई सरोदे की ज्या तुझ्याकडे आलेल्या आहेत प्रभू बापर्या, त्यांची जे कुटुंबीय आहेत सिस्टर जोधपूरकर आणि पवित्र बाप्पा इतर सर्व आप्तगण यांच्यासाठी आम्ही प्रार्थना प्रभू त्यांना तू स्पर्श करावंस, तू त्यांचं सांत्वन करावंस, त्यांना तू सहाय्य करावंस अशी आमची प्रार्थना करतो. इथून पुढेही तो बरोबर आणतो गरोजा तुझ्या त्यांची कृपेत तो आम्हाला चालव. आजची सभा तू आशीर्वाद कर, तू आमच्याशी बोलावंस आणि तुझा महिमा आमच्याकडे व्हावा अशी आमची प्रार्थना करतो. जे ऐकत आहेत पवित्र बाप्पा त्या प्रत्येकानं तू स्पर्श कर आणि तुझा महिमा होऊ दे. प्रभू येशू जो तारणारा याच्या नावाने मागितले आहे म्हणून तो स्वीकार. Amen. Now this time we are going to have offering and tithes and offering we will collect as the choir leader will come and lead us. यावेळेस आपण मिशनरी दानार्पणे आपले दानार्पणे आणि प्रभूचे दशमांश देऊन परमेश्वराचा गौरव करूया. प्यार है तेरा कि ऐसा तूने है किया, तेरा प्राण दे दिया ताकि जीऊं मैं सदा. शैतान को हरा दिया, पापों को जड़ से उखाड़ दिया, मुझे घेर लिया नए गीत से. अब मैं जी उठा नई शक्ति से, पीछे नहीं मुड़ूंगा, हार नहीं मानूंगा, बढ़ता रहूंगा संग तेरे. छोड़ेगा डर हटा कर बन गया, जीत तूने मुझे दिया. शैतान को हरा दिया, पापों को जड़ से उखाड़ दिया, मुझे घेर लिया नए गीत से. अब मैं जी उठा नई शक्ति से, पीछे नहीं मुड़ूंगा, हार नहीं मानूंगा, बढ़ता रहूंगा संग तेरे. पीछे नहीं मुड़ूंगा, हार नहीं मानूंगा, बढ़ता रहूंगा
I, along with our family, would like to thank all of you for your continuous prayer for our senior pastor. मी आणि संपूर्ण दार कुटुंबीय तुम्हा सर्वांचे आभार मानत आहे की तुम्ही सातत्याने वरिष्ठ पालकांसाठी प्रार्थना केल्याबद्दल. Because of all of your prayers and God's grace, God is helping our senior pastor to recover. तुमच्या प्रार्थनेमुळे देवाच्या कृपेमुळे परमेश्वर आपल्या वरिष्ठ पालकांना सहाय्य करत आहेत आणि त्यांची तब्येत सुधारत आहे. Many have called me and asked me that how we can assist or help our senior pastor. पुष्कळशा लोकांनी मला फोन केला आणि विचारलं की वरिष्ठ पालकांना आम्ही कशी काय मदत करू शकतो. If you are led by the Holy Spirit, जर पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन you करत can असेल send your donations under the specific name of donation toward the medical expense of our senior pastor. आणि तुम्ही जे दान अर्पण पाठवू शकता या नावाखाली की वरिष्ठ पालकांच्या वैद्यकीय मदतीकरिता. The expense for our senior pastor has been 5 lakh rupees. आणि आपल्या वरिष्ठ पालकांच्या जे खर्च झालेला आहे ते 5 लाख रुपये We आहे. want to thank all those who have already started donating. आम्ही आभार मानतो ज्या सर्वांनी देणगी देण्याची सुरुवात केली आहे We त्याबद्दल. give glory to God. प्रभूला त्यासाठी गौरव देऊया. This year has been declared as the year of the walking and living with the presence of God. हे वर्ष जाहीर करण्यात आलंय देवाच्या उपस्थितीमध्ये चालणे व जगणे. And as we have been looking at it, we have been meditating on Psalms 91. आणि ते पाहत असताना आपण स्तोत्रसंहिता 91 वाचार म्हणत करत आहोत. Let us turn our Bibles to Psalms 91, verse 1 and 2. आपलं पवित्र शास्त्र स्तोत्रसंहिता 91 वचन 1 आणि 2 याकडे उघडूया. He that dwelleth in the secret place of the Most High shall abide under the shadow of the Almighty. I will say of the Lord, He is my refuge and my fortress and my God, in Him will I trust. स्तोत्रसंहिता 91 वचन 1 आणि 2. जो परात्पराच्या गुप्तस्थळी बसतो तो सर्व सामर्थ्याच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय माझा दुर्ग असे म्हणतो. तोच माझा देव त्याचवर मी भाव ठेवतो. Verse 2 is a personal confession of the psalmist, आपण पाहतो दुसरं वचन स्तोत्रकार्या त्याचं वैयक्तिक कबुली आहे. where psalmist says, I will say of the Lord, He is my refuge. या ठिकाणी स्तोत्रकर्ता म्हणतो परमेश्वर माझा आश्रय आहे. As a refuge, God is our fellowship. आपण पाहतो आश्रय म्हणजे परमेश्वर आपल्या सहभागिता. In the book of Joshua chapter 20 verse 7, we see that there were 6 cities of refuge. यहोशुआचा 20वा अध्याय 7व्या वचनामध्ये आपण पाहतो की 6 नगर होते जे शरणपुरे. In verse 7, we see the 3 cities of refuge are there. In verse 8, the next 3 cities of refuge. आणि आपण पाहतो 8व्या वचनामध्ये 3 शरणपुऱ्यांबद्दल आणि त्याच्यानंतरचे 3 शरणपुरे. And every city of refuge has a strategic name which talks about the character and the work of Christ. आणि आपण पाहतो की प्रत्येक जे शरणपुराला नाव देण्यात आलं त्याच्यामध्ये आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं चारित्र्य पाहतो. So the name of the city of refuge called Hebron means fellowship. आपण पाहतो हेब्रोन या नावाचा अर्थ सहभागिता. In Gospel of John chapter 1 verse 12, the word of God says, या कृष्णवर्तमानाचा पहिला अध्याय 12 वचनामध्ये म्हटलं to आहे. all those who have believed in Jesus and received Him, जितक्याने प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला आणि त्याचा स्वीकार केला Jesus has given them the right to be called as the children of God. येशू ख्रिस्ताने त्यांना अधिकार दिला आहे त्याचे मुलं होण्याचा. So Jesus Christ has given us fellowship with God as well as made us a part of the believers who are in the family of God. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला देवाबरोबर सहभागिता करण्याकरिता नाते संबंध जोडून दिलेला आहे. तसंच विश्वासणाऱ्यांबरोबर देखील. In Hebrews chapter 10 verse 25, the word of God says, इब्रिकारास पत्राचा 10वा अध्याय 25 वचन. let us not give up meeting together as such is the practice of many. आणि पुष्कळचे जण आपण एकत्र येण्याचं सोडून देऊ नये. पुष्कळ जण तो सराव करत In आहेत. these last days, as we are nearing to the coming of the Lord, या शेवटल्या दिवसामध्ये आपण असताना प्रभू लवकरच येणार आहे. Satan is breaking the fellowship of the church. मंडळीची जी सहभागिता सैतान त्याच्यामध्ये फूट पाडत And आहे. where there is forsaking of the fellowship, there is an open door for discouragement to come. आणि आपण पाहतो ज्या ठिकाणी सहभागितेमध्ये लोक एकत्र येत नाहीत त्या ठिकाणी आपण पाहतो काय प्रवेश करते तर निराशा. Today, how do we meet in fellowship? आज आपण सहभागितेमध्ये कसं भेटतो. Hebrews chapter 10 verse 25 talks about a fellowship where we come Sunday morning to worship the King of Kings and Lord of Lords. इब्रिकारास पत्राचा 10वा अध्याय 25 वचनामध्ये आपण पाहतो की ज्यावेळेस आपण रविवारी एकत्र येतो परमेश्वराचे राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभूची भक्ती करण्याकरिता ती सहभागिता. Because every believer goes through different storms in life.
प्रत्येक विश्वासाला आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या वादळातून And जातो. everyone needs somebody to stand with them. मग त्याच्याबरोबर कुणाला तरी उभं राहावं, त्याच्याबरोबर कोणीतरी उभं राहावं अशी त्याची इच्छा So when we असते. come on Sunday morning, we are there to encourage others, saying that I am there and God is with you. ज्या रविवारी आपण एकत्र येतो भक्ती करण्याकरिता, सहभागिता करण्याकरिता, त्यास आपण म्हणतो मी तुझ्या बरोबर आहे आणि देव देखील तुझ्या बरोबर आहे. Acts chapter 5 verse 42, the word of God says, प्रेषितांच्या कृत्याचा 5वा अध्याय 42 the वचन. early church not only met in the house of the Lord on the day of the Lord, they continued daily in the temple as well in every house. ते सातत्याने मंदिरामध्ये एकत्र येत होते आणि काही घरांमध्ये देखील. The gathering of fellowship was not just limited to the church, but in the weekdays they were gathering in the houses to fellowship with each other. केवळ रविवारीच ते परमेश्वराची येऊन भक्ती करत नव्हते, परंतु दररोज ते काहींच्या घरामध्ये येत असे, परमेश्वराच्या सहभागिता करीत आणि भेटत असे. In Philippians chapter 1 verse 5, फिलिप्पीकरास पत्राचा पहिला अध्याय the 5 word of वचन. God says देवाचं वचन सांगतं that they met together, they met personally to encourage each other for the furtherance of the gospel. आणि ते एकत्र आले, एकमेकाला त्यांनी उत्तेजन दिलं. त्याचं कारण आहे की सुवर्तमान पुढे चालत राहावं, त्याचा प्रसार होत So राहावा. how can we meet in fellowship? मग आपण कसं काय सहभागितेमध्ये भेटू शकतो? Firstly, on the day of the Lord in the house of the Lord. पहिली गोष्ट प्रभूच्या दिवशी प्रभूच्या घरात. Secondly, in each other's house. दुसरी गोष्ट एकमेकांच्या घरांमध्ये. And thirdly, when we are there to help others to be a great witness. आणि मग तिसरी गोष्ट आपण एकमेकांना बरोबर भेटू शकतो आणि महान साक्ष देऊ The शकतो. problem is that when we are wanting to be in fellowship, we always think about what will I get out of this fellowship. आपली समस्या ही आहे की ज्यावेळेस आपण सहभागितामध्ये म्हणतो त्यावेळेस आपण हा विचार करतो की या सहभागितेतून मला काय फायदा लाभ होणार Instead आहे. of thinking of what I will get, we need to think about how I can benefit those who are in the fellowship. आपण हा विचार न केला पाहिजे की मला याच्याबद्दल पासून काय लाभ होईल, पण हा विचार केला पाहिजे या सहभागिताद्वारे मी इतरांना कसं काय मदत होऊ शकतो. What do we do according to the word of God to benefit those who are in the fellowship? आपण काय करू शकतो ज्या सहभागितामध्ये असताना की इतरांना आपल्याद्वारे लाभ होईल, फायदा होईल. 1 Corinthians chapter 12 verse 26, the word of God says. 1 Corinthians chapter 12 verse 26, the word of God पहिली says कोरिन्थीकरास पत्राचा 12वा अध्याय 26 वचन. that when we come together, we are caring for one another. ज्यावेळेस आपण एकत्र येतो त्यावेळेस आपल्याला एकमेकांची काळजी असते. Because every one of us as believers are different parts of the body of Christ. विश्वासणारे या नात्याने आपण प्रत्येक जण ख्रिस्ताच्या शरीराचे वेगवेगळे अवयव And आहोत. Paul says, पाऊल म्हणतो and whether one member suffers, all members suffer with it. ज्यावेळेस एका सभासदाला किंवा एका अवयवाला त्रास होतो तर सर्व शरीराला त्रास होतो. It means we cannot come in fellowship and yet be indifferent or saying that I do not care what others are going through. मग आपण ज्यावेळेस सहभागितेमध्ये येतो त्यावेळेस आपण असं म्हणू शकत नाही की मला इतरांची काय घेणं देणं नाही. When we have fellowship with Christ, through Christ, we have sympathy for others. ज्यावेळेस आपण ख्रिस्ताबरोबर सहभागिता करतो त्यावेळेस आपल्याला इतरांची सहानुभूती असते. Others' pain become our pain and we sorrow with them. इतरांचं दुखणं हे आपलं दुखणं होतं आणि आपण त्यांच्या बरोबर ते दुःख करतो. Others' reason of joy become our reason of joy and we enjoy with them. इतरांच्या आनंदाचं कारण आपलं आनंदाचं कारण होतं आणि आपण आज सर्व मिळून आनंद करतो. Secondly, when we come in fellowship, दुसरी गोष्ट ज्यास आपण we सहभागी are there to होतो correct each other and warn each other. आपण एकमेकांना चेतावणी दिली पाहिजे, एकमेकांची सुधारणूक केली Colossians पाहिजे. chapter 3 verse 16, the word of God says, कलसीकरास पत्राचा 3रा अध्याय 16 वचन. teach and admonish one another. एकमेकांना शिकवा, एकमेकांना बोध Many करा. people say that Matthew 7:5 says, when there is a plank in your eye, how can you take out the small particle of wood from other's eyes? मग ते कृषी वर्तमानाचा 7वा अध्याय 5व्या वचनामध्ये म्हटलंय, जर तुझ्या डोळ्यात कुसळ आहे तर तुझ्या भावाच्या डोळ्यातील मुसळ तू का काढतो. That does not discourage us from admonishing and from warning others. यामुळे आपण निराश झाला नाही पाहिजे इतरांना बोध करण्याकरिता, इतरांची चुकीची सुधारणूक करण्याकरिता, चेतावणी But देण्याकरिता. all that Jesus teaches in Matthew chapter 7 verse 5 is this. मग ते कृषी वर्तमानाचा 7वा अध्याय 5व्या वचनात येशू हे शिकवतो. When we teach other, when we correct other, let it not be judgmental to put a person down, but it be lifting up in the love of God. जसं आपण एखाद्याला शिकवतो, एखाद्याची चूक सुधारणूक करतो, त्यामुळे आपण त्याला खाली खेचू नये, परंतु प्रभूमध्ये आपण त्याला
बोध करतो आणि त्याला उत्तेजन देतो. Our intention is not to tear him down, but our intention is to build him up. आपला उद्देश हा नाही की त्याचा न्यायनिवाडा करून त्याच्या जीवनाला उद्ध्वस्त करणं, परंतु त्याला प्रभूमध्ये उभारणं हे आपलं काम आहे. The third blessing we can be to the fellowship is to serve one another in love. तिसरी गोष्ट सहभागितेमध्ये आपण हे करू शकतो की आपण एकमेकाची सेवा करू शकतो प्रीतीने. Galatians chapter 5 verse 13, the word of God says, गलतीकारक पत्र याचा 5वा अध्याय 13 वचन, by love serve one another. प्रीतीने एकमेकाची सेवा करा. When we serve others, ज्यास आपण इतरांची सेवा it करतो, doesn't matter how big thing we do or small thing we do. हा विचार आपण करत नाही की मी कोणती मोठी गोष्ट करतो का मी कोणती छोटी गोष्ट करतो. Whatever it is should be motivated out of love. जे काही करू आपण ते प्रीतीने केले पाहिजे. When we are motivated with the love of God, ज्यावेळेस देवाच्या प्रीतीने आपण त्या गोष्टी when we are करतो, motivated with the love of Christ, ख्रिस्ताच्या प्रीतीने ज्यावेळेस प्रोत्साहित होऊन आपण गोष्ट करतो, we look beyond ourselves आपण स्वतःच्याही पलीकडे पाहतो and we go beyond ourselves. आणि आपण स्वतःच्या पलीकडे जातो. That is our benefit, our blessing to the fellowship of God. याचा अर्थ की आपल्या मध्ये देवासाठी ती सहभागिता आणि इतरांसाठी लाभ. Fourthly, when we come in the fellowship, चौथी गोष्ट ज्यास आपण सहभागिता देतो, we are there to restore one another. आपण एकमेकाची पुनर्स्थापना करतो. Fellowship through the power of God and through Jesus Christ should be a place of restoration. प्रभू येशूच्या सहभागितेद्वारे सामर्थ्याद्वारे ज्यास एकत्र आपण येतो ती जागा असली पाहिजे एकमेकाची पुनर्स्थापना Galatians chapter करण्याकरिता. 5 verse 19 to 20, the word of God says, गलतीकारक पत्र याचं 5वा अध्याय 19 आणि 20 वचन, brethren, if any of you do err or mistake from the truth, and one convert him. आणि मग भावांनो एकमेकांना मदत करा. You know, God is a skillful workman. आणि आपण पाहतो परमेश्वर हा चांगला कारागीर काय आहे, कौशल्यवान. He works on the things that are most unfamiliar, the most untalented in human eyes, and helps them and makes them a weapon to be a blessing to serve others. आणि ज्या लोकांमध्ये कौशल्य नाही मदत करतो आणि त्याला त्याच्या जीवनामध्ये कार्य करतो जेणेकरून तो इतरांसाठी मदत होऊ शकेल. Many times we think that I am in a fellowship, but what do I have special to serve others? पुष्कळशा आपण हा विचार करतो मी तर सहभागितेमध्ये आहे परंतु माझ्याकडे असं विशेष काय आहे की मी इतरांना मदत करावी. Look at the life of Naaman, who was a captain of the army. आपण त्या नामानाकडे पाहूया जो सेनापती होता त्या सैन्याचा. He was having a slave girl who had been brought as a captive in her house. त्याच्या घरामध्ये ती गुलाम मुलगी होती, तिला एक गुलाम म्हणून आणण्यात आलं होतं त्याच्या And घरात. Naaman was filled with leprosy. आपण पाहतो नामान पूर्ण कोडाने भरला In होता. those days, leprosy was very contagious and was very deadly disease. त्या काळामध्ये आपण पाहतो जे कोड होतं फार संसर्जन्य होतं आणि फार असं भयानक आजार होतं की मनुष्य त्याच्यात मरत असे. But the wife of Naaman could not see her husband suffering. नामानाची बायको पाहू शकली नाही की तिचा पती जो आहे त्या यातनेमध्ये आहे. Naaman's job, a responsibility was at stake. नामानाची जी जबाबदारी जी नोकरी होती ती धोक्यात होती. The slave girl could not see the sad and the gloomy face of her master. जी गुलाम मुलगी होती ती पाहू शकली नाही की तिचा जो धनी आहे त्याचा चेहरा दुःखी आहे, उदास आहे. The slave girls could not see the concern of the mistress for the master. आणि मग ही मुलगी पाहिलं की त्याची जी काळजी होती धननीची तिच्या धनीसाठी. Now she did not say that I am just a slave girl, what I can do, what I can help to my master. ती अशी म्हटली नाही की मी आता गुलाम मुलगी आहे, माझ्या प्रभू माझ्या धनीला मी कशी काय मदत करू. But this woman, this small slave girl had a desire, and she said that there is a man of God in our town which can help you to be healed from this disease of leprosy. मग ही गुलाम मुलगी म्हणाले की आमच्या गावामध्ये आमच्या देशामध्ये असा देवाचा सेवक आहे की जो आजार बरा करू शकतो. In like manner, God uses we as earthen vessels to be used to be containers of the glory of God and to be a blessing to the fellowship of God. तशाच प्रकारे परमेश्वर देखील माझा उपयोग करतो. मी हे जे काय मातीचं भांड आहे ते इतरांच्या जीवनामध्ये कार्य करण्याकरिता आणि देवाचं गौरव करण्याकरिता. How do we as a blessing, as a person of Christ, be a blessing to the fellowship of God? देवाच्या सहभागितेमध्ये मी ख्रिस्ताचा मूल्य आणा त्याने ख्रिस्ताचं सहभागिता करत असताना इतरांसाठी कसा आशीर्वाद होऊ 1 शकतो. Peter chapter 4 verse 9, fifthly the word of God says, we can be generous to one another. पहिले पेत्र्याचा 4था अध्याय 9व्या वचनामध्ये म्हटलं आहे की आपण एकमेकांना सरळ हाताने देऊ शकतो अवधारपणे. 1 Peter chapter 4 verse 9, the word of God says, use hospitality one to another without grudging.
पहिले पेत्र याचा 4 अध्याय 9व्या वचनामध्ये म्हटलंय की एकमेकाचा पाहुणचार करा, कुठलीही कुरकुर न करता. When we show hospitality to others, ज्यावेळेस आपण इतरांचा पाहुणचार करतो, it could be costly, कदाचित त्याला आपल्याला फार मोठी किंमत द्यावी लागत असेल, it could be a burden on our physical body or physical strength. कदाचित आपलं शरीर किंवा आपल्या शारीरिक बळामध्ये आपल्याला ओझं असेल. Many times it could lead us to go out of our way and do something extra. कधी कधी आपल्या मार्गातून बाहेर जाऊन काहीतरी आपल्याला अधिक करावं लागेल. But that is where the power of God help us to be generous beyond our capacity. त्याच ठिकाणी परमेश्वराचा आत्मा आपल्याला सहाय्य करतो की आपल्या क्षमतेच्या पलीकडे जाऊन औदार्यपूर्ण आपण काहीतरी Look at करावं. the life of the Good Samaritan. आपण त्या शंभरुण्याकडे पाहतो. Jesus said येशू म्हणाला that this Samaritan who was on his way stopped. He put the bandage to the person who was half dead. He put the man on his donkey. He changed the way, the direction of his journey, went to the inn, admitted him in the inn and paid the money for him. आपण पाहतो की हा जो चांगला शंभरुणी होता त्याने पाहिले की हा व्यक्ती जो आहे वाटेवरती तो जखमाने भरलेला आहे. त्याने त्याला त्या ठिकाणी तेल लावलं, त्याला द्राक्षरस लावला, आपल्या गाडावर त्याने घेतलं आणि त्याच्या उपचारासाठी उतारशाळेत घेऊन गेला. For the Samaritan, this was not something that was on his agenda or in his timetable. या शंभरुण्यासाठी जे काही झालं होतं त्याच्या वेळापत्रकामध्ये ते नव्हतं. He went out of his way. He did everything that was beyond himself, beyond his capacity, just because he was touched by the love of God and he could have generosity in serving the person who was half dead. त्याला देवाच्या प्रीतीने स्पर्श केला होता, त्याला परमेश्वराने औदार्यपूर्ण दिलं होतं, त्यामुळे तो आपला मार्ग सोडला आणि त्याने या व्यक्तीला मदत केली. Then we look at how others can benefit us through fellowship. पुढे आपण पाहूया की इतरांमुळे आपल्याला कसं काय फायदा होऊ शकतो त्या We सहभागितेत. get encouragement by remaining faithful in the fellowship. सहभागितेमध्ये विश्वासू राहिल्यामुळे आपल्याला उत्तेजन प्राप्त In होतं. Hebrews chapter 3 verse 12 to 14 the word of God says, इब्री करसपत्रात 3 अध्याय 12 ते 14 take वचन. heed, brethren, pay attention, मग बंधूंना लक्ष द्या, lest there be any of you an evil heart of unbelief in departing from the living God, but exhort one another daily. तुम्हाला कुणी जिवंत देवापासून दूर घेऊन जाऊ नये, परंतु दररोज एकमेकांना बोध करा. When we are out of the fellowship, ज्यावेळेस आपण सहभागितेच्या बाहेर जातो, or when we distance ourselves from the fellowship, ज्यावेळेस आपण सहभागितेपासून स्वतःला दूर करतो, the Satan is like a roaring lion. सैतान हा गरजणाऱ्या सिंहाप्रमाणे He आहे. is there to devour. तो त्या ठिकाणी गिळायसाठी आहे. He is there to destroy us. त्या ठिकाणी तो आपल्याला नष्ट करायला आहे. Look at the wildlife. आपण पाहतो जे वन्यप्राणी आहेत, Look at the wild animals. तुम्ही त्या वन्य प्राण्यांना If you पहा. have seen the National Geographic Channel, जर तुम्ही नॅशनल जिओग्राफिक चॅनल पाहिलं असेल, when the zebras are being attacked by the animal or the lion or whatever it is, आपण पाहतो ज्या झेब्रावर आपण पाहतो सिंह, वाघ किंवा इतर प्राणी हल्ला करतात, that one particular zebra does not run for his life. तो एकच झेब्रा आपला जीवन घेऊन पळत नाही, He stands with other zebras, तो इतर झेब्रांबरोबर उभा राहतो. and the lion is confused. Oh, where is my prey? They are standing like a one wall. आणि मग सिंह हा विचार करतो माझं भक्ष्य कुठे आहे, ते सर्व जसे काय काय भिंतीप्रमाणे उभे आहेत. What happens when we are out of the fellowship? काय होतं ज्यावेळेस आपण सहभागीतून स्वतःला दूर Somebody करतो, comes and encourages us to be back in the fellowship, कुणीतरी येतं आपल्याला उत्तेजन देतं आणि पुन्हा आपल्याला त्या सहभागीतेत so आणतं. that we don't be a prey of the Satan, जेणेकरून आपण सैतानाचं भक्ष्य होऊ नये. but we as a body of Christ, we as believers become a strong wall of defense against the Satan. मग आपण विश्वासणारे या नात्याने, मंडळी या नात्याने आपण सैतानाविरोधात एक भक्कम भिंत म्हणून उभी राहतो. Second blessing that we receive from the fellowship of believers is this: आणि दुसरे आशीर्वाद आपल्याला विश्वासणाऱ्यांच्या सहभागितेमध्ये प्राप्त होतात ते हे, we get comfort in time of troubles. ज्यावेळेस आपण संकटामध्ये असतो त्यावेळेस आपल्याला सांत्वन प्राप्त होतं. First Thessalonians chapter 5 verse 11, the word of God says, पहिले तेसलिकरास पत्राचं 5 अध्याय 11 वचन. wherefore comfort yourself together and edify one another, even also you do. एकमेकांचं सांत्वन करा. All believers would understand this very concept that we have been comforted to comfort others. Everyone will receive a heart to reach out to somebody and to
bring him back in the love of God and in the comfort of God. जर विश्वासणाऱ्याला हे कळेल की आपलं सांत्वन करण्यात आलंय, जेणेकरून आपण इतरांचं सांत्वन करावं, जेणेकरून जे इतर आहेत त्यांना आपण परमेश्वराच्या सांत्वनामध्ये आणि प्रीतीमध्ये आणि सहभागितेमध्ये आणू शकतो. Because every one of us has the Spirit of God dwelling in us, which is the comforter. कारण आपल्या प्रत्येकामध्ये देवाचा आत्मा आहे, जो वस्ती करत आहे, जो म्हणजे कैवारी किंवा सांत्वन करणारा. And we all need to be the extension of the ministry of the Holy Spirit to comfort others. आपण पवित्र आत्म्याच्या द्वारे इतरांचं सांत्वन केलं पाहिजे आणि विस्तार केला पाहिजे. Thirdly, when we come in the fellowship, तिसरी गोष्ट ज्यास आपण सहभागितेत येतो, we receive prayer support from others. इतरांकडून आपला प्रार्थनेचा आधार मिळतो. In James chapter 4 verse 14 to 15, the word of God says, याकोबाच्या पत्राचा 4 अध्याय 14 आणि 15 is वचन. there any sick among you? जर तुम्हामध्ये कोणी आजारी Let आहे, him call for the elders of the church and let him pray for him. मंडळीच्या वाड्यावरना बोला, जेणेकरून ते तुमच्यासाठी प्रार्थना You know, करतील. many times we hesitate to ask others to pray for us. पुष्कळ वेळेस आपल्याला संकोच वाटतो इतरांना सांगण्याकरिता की आमच्यासाठी प्रार्थना करा. Because we are so concerned about whether that person will genuinely pray for me or whether he will make my problem an advertisement agent that next Sunday everyone in the church knows that this person is going through this problem. हा विचार आपण करतो की जर त्याला मी सांगितलं तर तो खरोखर माझ्यासाठी प्रार्थना करेल का, जे काही मी प्रार्थनेचा विषय सांगितलाय त्याची तो जाहिरात करेल, जेणेकरून पुढच्या रविवारी आल्यानंतर सगळ्यांना कळेल की मला काय झालेलं आहे. That's why James, the Proverbs of the New Testament says, call the elders, call the leaders, call the spiritual leaders that they may pray over you. त्यामुळे आपण पाहतो की याकोबाचं पत्र, ज्याला नवीन करारातील नीतिसूत्र म्हटलेलं आहे, तो म्हणतो की वाडवडिलांना बोलवा, मंडळीतील पुढाऱ्यांना बोलवा आणि त्यांना सांगा तुमच्यासाठी प्रार्थना करण्याकरिता. Because the elder, the spiritual leader, the pastors have a heart of confidentiality and they will only share with God, with God, with God and only with God alone. आणि म्हणजे पास्टर जे वाडवडील आहेत त्यांच्यामध्ये ती गोष्ट आहे की ते ती गोष्ट गुपित शिवू शकतात आणि ती केवळ सांगू शकतात कुणाला, तर फक्त देवाला, फक्त देवाला, फक्त देवाला. Fourthly, when we are in the time of fellowship, चौथी गोष्ट ज्यास आपण सहभागितेत असतो, we get strength and boldness in times of fear. ज्यास आपल्याला भीती वाटते त्यास आपल्याला बळ मिळतं, आपल्याला ती हिंमत, निर्भयपणा मिळतो. Acts chapter 4 verse 31, the disciples when they were threatened, don't speak the gospel. प्रेषितांच्या कृत्याचा 4 अध्याय 31 वचनामध्ये ज्यास त्याला प्रेषितांना धमकी देण्यात आली की तुम्ही सुवर्तमानाचा प्रसार करू The नका. word of God says that when they had prayed, the place was shaken where they were assembled together, and they were filled with the Holy Ghost, and they spake the word of God with boldness. ज्या ठिकाणी ते होते, देवाचं वचन सांगतं, त्यांनी प्रार्थना केली, ती जमीन त्या ठिकाणी हादरली आणि निर्भयपणे ते प्रभूची स्वार्थ सांगू लागले. When they were threatened not to share the gospel, ज्यास त्याला धमकी देण्यात आली की सुवर्तमानाचा प्रसार करू each one नका, of the disciples did not go to their own home and sat over there. No, 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 no. I will sit in the house. I will not go out. I want to be secure. Others will do the job. आणि मग अशा प्रसिद्ध म्हटलं, नाही नाही नाही, आम्ही आमच्या घरामध्ये जाऊन बसतो, आम्ही या ठिकाणी गप्प राहतो आणि इतर जण जाऊन सुवर्ताचा प्रसार करतील. The word of God said that they came together देवाचं वचन सांगतात ते एकत्र आले and they said to the Lord, give us boldness so that we can preach even more, we can evangelize even more. आणि ते म्हणाले, प्रभू आम्हाला तो निर्भयपणा दे, ते आम्हाला हिंमत दे, जेणेकरून आम्ही अधिक सुवर्तमान प्रसार करू, अधिक आम्ही देवाच्या वचनाची घोषणा करू. This boldness is so much needed in the church today. आज मंडळीमध्ये हा निर्भयपणा किंवा हिमतीची गरज आहे. This boldness is not something that I develop by my prayer or by my righteousness or by my reading of the word of God. मग हा निर्भयपणा याने येत नाही माझ्या धार्मिकतेने, माझ्या प्रार्थनेने किंवा माझं वचन वाचल्याने. This boldness is the gift of God. हा निर्भयपणा किंवा हिंमत आहे परमेश्वराने दिलेली देणगी आहे. God has not given a spirit of fear and of afraid and of timidness. परमेश्वराने आपल्याला भित्रेपणाचा आत्मा दिलेला नाही, But God has given us the spirit of boldness, of love and of sound mind. परमेश्वराने आपल्याला निर्भयपणाचा, संयमनाचा, प्रीतीचा आत्मा दिलेला When आहे. we come together, ज्यास आपण एकत्र येतो, we all go through times of fear. आपण सर्व त्या We भीतीच्या all go परिस्थितीतून through times जातो, of being afraid. आपण सर्व त्या वेळेतून जातो की आपल्याला भीती वाटते. But others are there to encourage us. Others are there to ignite the fire in us. Others are there to help us to be bold. मग इतर आपल्याला मदत करतात की ती आपल्यामधील जी
पेटवण्याकरिता, तो निर्भयपणा आपल्याला देण्याकरिता, आपल्याला सामर्थ्य देण्याकरिता आणि आपली हिंमत वाढवण्याकरिता. Fifthly, when we come in the fellowship, पाचवी गोष्ट ज्यास आपण सहभागिता येतो, we get revelation to solve the impossible. आपल्याला ते प्रगटीकरण प्राप्त होतं की जे अशक्य आहे ते देखील गोष्टी आपण सोडू शकतो. Daniel chapter 2 verse 17 to 19, the word of God says, दानिएलचा दुसरा अध्याय 17 ते 19 वचन. then Daniel went to his house मग दानिएल आपल्या घरी गेला and made the thing. What was the thing? The king Nebuchadnezzar dream of the huge statue, where Nebuchadnezzar said that, is there anybody who can tell me the meaning of this? And if there is nobody, I am going to kill everybody. आणि ज्यावेळेस त्या नबुकदनेस्सर राजाने पाहिले की एक मोठा पुतळा त्या स्वप्नामध्ये, त्यावेळेस तो म्हणाला, कोण मला याचा अर्थ सांगेल? जर मला कोणी याचा अर्थ सांगितला नाही तर मी सर्वांना मारून टाकेल. So Daniel went to his house, मग दानिएल त्याच्या घरी गेला and this dream of the king he shared with his companion Shadrach, Meshach and Abednego. आणि हे राजाचे स्वप्न त्याने जाऊन कुणाला सांगितलं? शद्रक, मेशक, अबेदnego जे त्याच्या सोबती होते. And then the further verses says, पुढचे वचन जर आपण वाचले तर, then was the secret revealed unto Daniel into a night vision. मग रात्री परमेश्वराने दृष्टांतामध्ये दानिएलला जे स्वप्न आहे त्याचा अर्थ प्रगट केला. Daniel was in a type of situation where only God could help him. दानिएल मग अशा परिस्थितीमध्ये होता, केवळ देवच त्याला मदत करू शकत But होता. he went to his like-minded friends. परंतु तो कुणाकडे गेला? त्याचे मित्र जे एका विचाराचे होते. He went to his friends who were as strong as he was in faith. तो मग त्या मित्रांकडे गेला जितका दानिएलचा विश्वास सबळ होता, ते मित्र देखील त्या विश्वासात सबळ होते. He shared this dream, mysterious dream, with his friends. मग हे स्वप्न त्याने जाऊन दानिएलने आपल्या मित्रांना सांगितलं. What I want to say is this: मला काय म्हणायचं ते हे, when we share our problems with others, ज्यास आपण आपल्या समस्या संकट इतरांना do not सांगतो, share the problem with the people who are weaker in faith than you. They will not help you. मग तुम्ही अशा व्यक्तीला जाऊन सांगत नाही की जे तुमच्यापेक्षा विश्वासामध्ये दुर्बळ आहेत, ते तुम्हाला कधीच मदत करू शकणार Don't नाही. share your problem with those who are having the same level of faith as you are. मग अशा ना तुम्ही सांगू नका की ज्यांचा विश्वास तुमच्यासारखाच आहे. But share your problems, your difficulties with the person who is the appointed spiritual head above you. अशा व्यक्तीला जाऊन सांगा तुमच्या समस्या, तुमचे त्रास, तुमचे संकट, जो व्यक्ती तुमच्यावरती पुढारी म्हणून नेमला गेला आहे. And when they shared with each other, जास्त त्याने एकमेकांना सांगितलं, the word of God says, देवाचं वचन सांगतं, the secret was revealed by God through a night vision. रात्रीच्या दृष्टांताद्वारे परमेश्वराने जे गुपित आहे ते त्यांना प्रगट The केलं. secret was not won by Daniel praying just one to God. And yes, God could have answered that, but here is the lesson that we need to learn. दानिएलने एकटे प्रार्थना केले म्हणून त्याला ते गुपित प्रगट झालं नाही. होय, त्याने एकट्याने प्रार्थना केली असं ते प्रगट झालंय, परंतु या ठिकाणी आपण एक धडा शिकतो. But Daniel prayed with his friends. दानिएलने आपल्या मित्रांबरोबर प्रार्थना केली. Prayer in times of difficulties with friends who can help us, who have a greater maturity level than us, will help us to understand the secrets of God. प्रार्थना आपण ज्यावेळेस कठीण प्रसंगामध्ये करतो, ज्यावेळेस आपल्याकडे मित्र असतात की जे प्रभूमध्ये प्रौढ झालेले आहेत, त्यावेळेस परमेश्वर आपल्याला सहाय्य करतो ते समजण्याकरिता, प्रार्थनेचं उत्तर देण्याकरिता. When we come in the fellowship, ज्यावेळेस आपण सहभागिता देतो, we get deliverance in time of captivity. ज्यावेळेस आपण बंधनामध्ये असतो, आपल्याला सुटका प्राप्त होते. In Acts chapter 12 verse 3 to 5, the word of God says, प्रेषितांच्या कृत्याचा 12वा अध्याय 3 ते 5 वचने. Peter therefore was kept in the prison, but prayer was made without ceasing of the church unto God for Peter. पेत्र त्या कारागृहात किंवा बंदीशाळेमध्ये होता आणि मंडळी निरंतर त्याच्यासाठी प्रार्थना करत होते. James was beheaded, याकोबाचा शिरच्छेद करण्यात आला but होता. Peter was kept in the prison to be hanged the next day. पेत्राला त्या तुरुंगात किंवा कारागृहात ठेवण्यात आलं होतं की दुसऱ्या दिवशी त्याला फासावर चढ देणार Peter होते. was kept in a prison where there were four soldiers on every part. That means 16 soldiers were surrounding him. पेत्राला अशा ठिकाणी ठेवण्यात आलं होतं, त्याच्या अवतीभोवती 4 असे सैनिक होते, म्हणजे त्याच्या अवतीभोवती 16 सैनिक होते. Peter was kept in a tight security. पेत्राला अगदी कडक सुरक्षिततेमध्ये शिपायांच्या मध्ये ठेवण्यात आलं, Where no human power could set him free. कुठलंही मानवी सामर्थ्य त्याला त्या ठिकाणातून मोकळं करू शकत नव्हतं. But I tell you over here, मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी the word of God says, देवाचं वचन when सांगतं, every other gate was shut
down and locked down for Peter. पेत्रासाठी प्रत्येक फाटक हे बंद केलं होतं, त्याला कुलूप लावण्यात आलं The होतं. gate of heaven was wide open, and the church used the wide open gate to pray to God for the deliverance of Peter. आपण पाहतो स्वर्गातील फाटक हे पूर्णपणे खुले होते. मंडळीने पेत्रासाठी प्रार्थना केली आणि ते खुले फाटक झाले. Why? का? Because the group of people gathered in fellowship for the deliverance of Peter. कारण काही लोक गटांमध्ये एकत्र झाले आणि पेत्राच्या सुटकेसाठी एक चित्ताने प्रार्थना करत होते, त्या सहभागी आहेत. Maybe we are in the captivity, कदाचित आपण बंधनात असू, captivity of a habit, आपल्याला जे काय वाईट सवय त्याच्या बंधनात, captivity of unbelief, अविश्वासाच्या बंधनामध्ये, captivity of sickness. आजाराच्या बंधनामध्ये. But when we come in the fellowship of God, ज्यावेळेस आपण देवाच्या सहभागीत when we येतो, come in the fellowship of believers, विश्वासाच्या सहभागीत ज्यावेळेस आपण येतो, every shackle has to be broken down. प्रत्येक साखळ दंड तुटला जाईल. And seventhly, the word of God says, सातवी गोष्ट देवाचं वचन when we सांगतं, come in the fellowship, ज्यावेळेस आपण सहभागीत येतो, एकत्र येतो, we get guidance to grow and advance and move out in ministry. आपल्याला मग सल्ला मिळतो की आपण प्रभूमध्ये वाढतो आणि पुढे आपल्या सेवेमध्ये जात राहतो. Acts chapter 13 verse 1 to 3, the word of God says, प्रेषितांचे कृत्य 13 अध्याय 1 ते 3 वचन. and when they had fasted, the people in the group had fasted and prayed and laid their hands on Paul and Barnabas, that is Paul and Barnabas, were sent away for ministry. ज्यावेळेस ते मंडळीचे लोक एकत्र आले, त्यांनी उपवास आणि प्रार्थना केले, पाऊल आणि बारणाबावर हात ठेवले, त्यांना सेवेसाठी प्रभू करिता त्यांनी सेवेसाठी पाचारण A केलं. particular congregation in the fellowship of God laid their hands and separated Paul and Barnabas for the ministry. आपण पाहतो थोडकीचे लोक त्या सहभागितेमध्ये होते, त्यांनी प्रार्थना केले, पाऊल आणि बारणाबाला प्रभूच्या सेवेसाठी पाचारण केलं, मोकळं केलं. Today what is happening? आज काय होत आहे? Many go out as accidental ministry. पुष्कळशे लोक Missionaries. जातात आणि अपघाती अशी सेवा They think करतात. that I think I should go and share the gospel. I think I should go and do ministry over here. ते म्हणतात की मला असं वाटतं मी जाऊन सेवा करावी, मला असं वाटतं मी प्रभूचं कार्य करावं. When there is I think and when there is a emotional sternness, then that ministry does not last for long. ज्या ठिकाणी मला असं वाटतं आणि भावनिकरित्या आपण सेवा करायला जातो, त्यावेळेस ती सेवा फार काळ टिकत नाही. When there is a fellowship, ज्यावेळेस सहभागिता असते, when there is a people of believers who are filled with the power of God, ज्यावेळेस विश्वासणारे एकत्र येतात, देवाच्या सामर्थ्याने भरले when there is जातात, a fellowship of believers who are like-minded, ज्यावेळेस एक विचाराचे विश्वासणारे एकत्र येऊन प्रार्थना करतात, and when we are part of this ministry, ज्यावेळेस आपण या सेवेचा भाग बनतो, when we be a part of the church, ज्यावेळेस आपण मंडळीचा भाग बनतो, and when the church by the leading of the Holy Spirit releases us to do ministry, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे मार्गदर्शनाद्वारे मंडळी ज्यावेळेस आपल्याला सेवेसाठी पाचारण करते, मोकळे करते, we will not only just be a minister with a good heart, but a sustainable minister under the submission of the local church. मग आपण केवळ परमेश्वराची सेवा करणार नाही, परंतु स्थानिक मंडळीला समर्पित राहून प्रभूचं सेवा कार्य करू. This will happen when we come in the fellowship. हे होईल ज्यावेळेस आपण सहभागितेमध्ये येऊ. Psalmist says in Psalms 91 verse 2, स्तोत्रकर्ता स्तोत्र संहिता 91:2 मध्ये I म्हणतो, will say of the Lord, He is my refuge. परमेश्वर माझा आश्रय असे मी म्हणतो. As a refuge, God is our Hebron. He is our fellowship. ज्यावेळेस परमेश्वर आपला आश्रय म्हणजे परमेश्वर आपला हेब्रॉन आहे. Let us draw near to Him. चला आपण त्याच्या जवळ येऊया. Let us love others whom God loves. आपण इतरांवर प्रीती करू ज्यांच्यावर देव प्रीती करतो. I believe that when we come in such kind of blessed fellowship, माझा विश्वास आहे ज्यास आपण अशा आशीर्वादित धन्य सहभागितेत येतो, no schemes of Satan will prosper against us. आपल्या विरुद्ध सैतानाची कुठली योजना चालणार नाही. No weapon of Satan will prosper against सैतानाचं us. कुठलंही शस्त्र आपल्या विरुद्ध समृद्ध होणार Every नाही. scheme of Satan will be nullified in Jesus' name. येशूच्या नावाने सैतानाच्या प्रत्येक उद्देश योजना हे रद्द होतील. And every weapon of Satan will be destroyed. प्रत्येक सैतानाचं शस्त्र जे आहे नष्ट केलं जाईल, उद्ध्वस्त केलं Because जाईल. we are in the fellowship of God and in the fellowship of the Almighty ones. आपण देवाच्या सहभागितेमध्ये आहोत, सर्वसमर्थाच्या सहभागित Shall we आहोत. all stand in the presence of the Lord? सर्वजण प्रभूच्या सानिध्यामध्ये उभे Let us राहूया. lift up our hands. आपले भाऊ उभारूया, And हात say वर that, करूया. Lord, I thank you because you are my Hebron.
प्रभूचे आभार मानूया आणि म्हणे, प्रभू तू माझा हेब्रोन आहेस, याबद्दल तुझे उपकार मानतो. Today you might have finding yourself far away from the fellowship of God. तुम्हाला आज असं वाटत असेल की मी देवाच्या सहभागितेपासून फार दूर आहे. Jeremiah 31 verse 3, the word of God says, यिर्मया 31:3 मध्ये देवाचं वचन सांगतं, I will draw you to me with loving kindness. प्रेमळ वात्सल्याने मी तुला जवळ घेईन. You are not outside the arms of the loving kindness of God. देवाच्या प्रीतीच्या वात्सल्याच्या भाऊपासून तुम्ही दूर नाही. Allow God to draw you near. देवाला परवानगी द्या की तुम्ही देवाच्या जवळ यावं. Dear Lord, we are so much thankful for today morning. प्रभू आज सकाळबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. You have spoken to us. तू आमच्याशी बोलला आहे. Lord, help us and guide us, Lord, to do according to your will. प्रभू तुझ्या इच्छेप्रमाणे करण्याकरिता तू आम्हाला मदत कर, मार्गदर्शन कर. We submit ourselves, O Lord. प्रभू मी स्वतःचं समर्पण करतो. Help us, O Lord, प्रभू आम्हाला मदत कर. and lead us, O Lord. प्रभू आम्हाला मार्गदर्शन कर. Help us to do according to your word, O God. तुझ्या वचनाप्रमाणे करण्याकरिता प्रभू तू आम्हाला मदत कर. As today you have spoken to us, आज आमच्याशी तू बोलला असताना let you help us to do accordingly. सहाय्य कर की त्याप्रमाणे आम्ही करावं. We give thanks for everything what you have done for us. आमच्यासाठी जे सर्व केलंस त्याबद्दल तुझे आभार मानतो. You have helped us in our health, प्रभू आमच्या आरोग्यामध्ये आम्हाला तू मदत कर. in wealth, आमच्या संपत्तीमध्ये, Lord, in our social work. आमच्या सामाजिक कार्यामध्ये You have been with us, O Lord, all the time. तू आतापर्यंत प्रभू आमच्या बरोबर आहेस. Hereafter, O Lord, also you help us and guide us. इथून पुढे देखील प्रभू तू आमचा सहाय्य हो, मार्गदर्शक हो. Bless this week, O Lord, for us. आम्हासाठी हा आठवडा आशीर्वादित कर. Be with all of us. प्रभू आमच्या सर्वांबरोबर तू राहा. We ask all these things in the name of या Jesus. सर्व विनंती आम्ही येशूच्या नावाने मागतो. Amen. आमेन. Now the grace of God, the love of Jesus Christ, and the communion of the Holy Spirit be with you all and forever. Amen. Amen. If you are celebrating your birthday or wedding anniversary in this week, या आठवड्यात जर तुमचा वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस तुम्ही साजरा करत I आहात, request you to stand in your house. मी विनंती करतो तुमच्या घरात तुम्ही उभे राहा. We would like to pray for you. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू इच्छितो. Gracious Heavenly Father, I pray for your people. कृपा स्वर्गीय पित्याच्या लोकांसाठी मी प्रार्थना Lord, करतो. even as they are going to celebrate their birthday and wedding anniversary in this week, या आठवड्यामध्ये त्यांचा वाढदिवस ते साजरा करत we असताना thank you for your faithfulness in their life. आभार मानतो त्यांच्या जीवनात तू विश्वासू आहे. Lord, I pray देवा मी प्रार्थना that करतो you will help them to experience your faithfulness, तू त्यांना सहाय्य कर की त्यांनी अनुभव घ्यावा तुझ्या विश्वासूपणाचा, protection, तुझ्या संरक्षणाचा, providence, and पुरवठ्याचा. let every promise be fulfilled in their life. त्यांच्या जीवनामध्ये प्रत्येक अभिवचन पूर्ण कर. Show them many more birthdays and wedding anniversaries. त्यांना अधिक लग्नाचे वाढदिवस दाखव, वैयक्तिक And वाढदिवस let their दाखव. married and personal life be a blessing to their family, relatives, and everyone they come in contact with. त्यांचं वैयक्तिक जीवन परमेश्वराच्या प्रत्येकाच्या संपर्कात येतील त्या प्रत्येकांसाठी आशीर्वादित होऊ दे. We as a church, we release your blessings upon them. मंडळाला तुझे आशीर्वाद त्यांच्या जीवनावर मोकळे करतो. In Jesus' matchless name we pray. येशूच्या अतुल्य नावाने आम्ही ही प्रार्थना करतो. And everybody said, सर्वांनी Amen. म्हणावं आमेन. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देव.